2014 मध्ये ठाकरेंची शिवसेना कौरवाच्या भूमिकेत होती। 2014 ला 147 जागा देण्यास तयार असतानाही 151 वर अडून बसले। फडणवीसांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय, तर 151 जागांवर युवराज अडून बसल्याने स्वतंत्र लढलो, फडणवीसांची आदित्य ठाकरेंवर टीका। 2014 ला भाजपचे वरिष्ठ युती तोडण्यासाठी आले होते, युती तुटू नये असं फडणवीसांचं मत होतं। 2014 ला एका जागेसाठी 72 तास चर्चा केलेली राऊतांचं फडणवीसांना उत्तर। नागपूर दंगल प्रकरणी पोलिसांकडून आणखी तिघांना अटक, 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश। आतापर्यंत दगडफेक करणाऱ्या 108 आरोपींना पोलिसांकडून अटक। नागपुरातील हिंसाचार प्रकरणातील आरोपी फहीम खानचा जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज। फहीम खानच्या जामीन अर्जावर 1 एप्रिलला सुनावणी। फहीम खानच्या अर्जानंतर सत्र न्यायालयाची सरकारला नोटीस। राज्यात मागील वर्षात तब्बल 4240 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधानसभेत माहिती। लोकसभा राज्यसभेच्या आजी माजी खासदारांच्या वेतन आणि भत्त्यांमध्ये तब्बल 24% वाढ, 1 एप्रिल 2023 पासून ही वाढ दिली जाणार। राज्य सरकारकडून 11,150 शासकीय ग्रंथालयांचं डिजिटलायझेशन केलं जाणार। यंदा ग्रंथालयांसाठी 250 कोटींची तरतूद। विद्यापीठ अनुदान आयोगाकडून देशभरातील विद्यार्थी पालकांना बोगस विद्यापीठातील प्रवेशांबाबत जागरूक राहण्याचं आवाहन। काही संस्था यूजीसीच्या कायद्याचं उल्लंघन करून अवैधरित्या पदव्या देत असल्याचं निदर्शनास आल्यानं यूजीसीकडून खबरदारी। मुंबई महापालिकेकडून पाणीपट्टी भरणा करण्यासाठी सुविधा केंद्र रात्री 12 पर्यंत खुलं राहणार। मार्च अखेरीस भरणा वाढवण्यासाठी बीएमसीचा निर्णय। मुंबईत आज आणि उद्या उष्ण आणि दमट वातावरण, तर ठाणे पालघरमध्ये कोरड्या वातावरणाची शक्यता। हवामान विभागाचा अंदाज, उकाडा आणखी वाढणार। मुंबईत गेल्या 13 महिन्यात 65,12,000 चालकांकडून वाहतूक नियमांचं उल्लंघन, कारवाईत वाहतूक पोलिसांकडून 526 कोटींच्या दंडाची वसुली।